रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईत बगाड यात्रा पार पडते। बावधनची ही बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमी दिवशी बगाड भरतं। बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी इथे आहे। यंदा बगाडाचा मान अजित ननावरे यांना मिळालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बावधनमध्ये बगाड यात्रेसाठी मोठी गर्दी दिसतीये। थेट जाऊयात वाईत आपले प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडे। तर ओंकार, काय तिथे परिस्थिती आहे? वाई तालुक्यामधील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेली बगाड यात्रा आहे आणि आता या बगाड यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की बगाडाला टांगलेलं आहे आणि लाखो भाविक आता हे बगाड पाहायला आलेले आहेत। मोठमोठ्या बैलांच्या साहाय्याने हे बगाड ओढलं जाणार आणि त्यानंतर ही बगाड यात्रा आता सुरू झालेली आहे। लाखो भाविक आता इथं पोहोचलेले आहेत। या वर्षी बगाड्याचा जो मान मिळाला आहे त्यांना आता बगाड्याला टांगलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्यांच्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी देवाला नवस बोलला होता आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी आता बगाडे या बगाड्याला टांगल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच ही यात्रा पाहण्यासाठी वाईतूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लोक इथं येत असतात आणि ही बगाड यात्रा पाहण्याचा जो विलक्षण हा क्षण आहे हा डोळ्यात साठवत असतात। एकूणच या बगाड यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। वाई येथील या शेतांमधून ही बगाड पळताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर एकूणच जे ग्रामदैवत आहे यांच्या मंदिरात विधिवत पूजा होऊन मग ही बगाड यात्रा संपन्न होईल। आता सध्या तरी ही बगाड यात्रा सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक आता या बगाड यात्रेत समाविष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठमोठी बैल ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथले शेतकरी खरेदी करत असतात आणि या बैलांच्या साहाय्यानं ही जो बगाडा टांगलेला जो गाडा आहे हा गाडा ओढण्याचं काम ही बैल करत असतात। वाई तालुक्यामधील बावधन या गावामधील वेगवेगळ्या शेतातून हे बगाड पळताना पाहायला मिळतं आणि हे बगाड पाहण्यासाठी लाखो भाविक हे दरवर्षी इथं उपस्थित राहत असतात। एकूणच या बगाड्याला टांगण्यात जो रथ बनवतात हा सुद्धा झाडाच्या ओंडक्याच्या साहाय्याने बनवलेला हा रथ बनवलेला असतो। गावकऱ्यांनी बरेच दिवस कष्ट घेऊन हा रथ बनवलेला असतो। त्याला खाली दगडी चाक दिलेल्या या माहितीबद्दल। तर बगाड यात्रेची दृश्य आपण पाहतोय। काशीनाथाचं चांग भलं असं म्हणत आता वाईमध्ये बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। बावधनची बगाड यात्रेची दृश्य आपण पाहतोय। अतिशय विलक्षण अशी दृश्य, तितकाच चित्तथरारक असा हा अनुभव असणार आहे।